वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। वारी दरम्यान कोणत्याही अपघातात एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना सरकारकडून 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे। शेकडो मैलांचा प्रवास, पायात काटे, अंगावर पाऊस, चिखल, ऊन आणि ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात। वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। वारी दरम्यान कोणत्याही अपघातात एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना सरकारकडून 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे। या संदर्भातले नवे परिपत्रक महसूल विभागाने आज जारी केले आहे। यंदाच्या वारीसाठी ही योजना 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत लागू राहणार आहे। या काळात एखाद्या वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ही मदत दिली जाईल। मात्र आत्महत्या किंवा खून यासारख्या घटनांमध्ये ही मदत मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे। याशिवाय अपघातामुळे वारकऱ्यांचे अपंगत्व झाल्यासही सरकारने आर्थिक मदतीची तरतूद केली आहे। अपघाताने व दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसदारास 4 लाखाची मदत। वारी दरम्यान अपंगत्व आलेल्या वारकऱ्यांना 40 ते 60% अपंगत्व आल्यास 74,000 रुपये मदत, 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.5 लाख, एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी इस्पितळात दाखल झाल्यास 16,000 रुपये, एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल झाल्यास 54,000 रुपयांची मदत। वारीमध्ये उत्साह आणि श्रद्धेच्या पलीकडेही अनेक धोके दडलेले असतात। अपघात, थकवा, आजारपण या सर्व गोष्टी वारकऱ्यांच्या प्रवासात अडथळा ठरतात। अशा वेळी शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीमुळे वारकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे।